उत्पत्ती प्रकरण 14. अब्राम लोटाची सुटका करतो. शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदारला गोमर आणि गोईमाचा राजा तिदाल यांच्यावेळी असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिरशा, अदमाचा राजा शिनाब, सबोईमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर याचा राजा यांच्याशी युद्ध केले. हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोऱ्यात गेले. हे खोरे म्हणजेच क्षार समुद्र. ते कदारला गोमर यांचे 12 वर्षे अंकित होते, पण 13व्या वर्षी ते त्याचवर उठले. 14व्या वर्षी कदारला गोमर व त्याच्या पक्षाचे राजे यांनी येऊन अष्टरोथ कर्णईम येथे रेफाई लोकास, हाम येथे जुजी लोकास, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकास आणि होरी लोकास त्यांच्या सेईर डोंगरात मार देऊन एल पारांच्या जवळ रान होते तेथपर्यंत पिटाळून लाविले. मग मागे परतून एन मिशपात म्हणजे कादेश येथे ते आले व त्यांनी अमालेकी लोकांचा सगळा देश जिंकिला व हससोन तामार येथे राहणाऱ्या अमोरी लोकांसही मार दिला. इकडे सदोमाचा राजा, गमोराचा राजा, अदमाचा राजा, सबोईमाचा राजा आणि बेला म्हणजे सोअर याचा राजा हे त्याजशी युद्ध करावयास निघाले आणि सिद्दीम खोऱ्यात त्यांनी आपल्या सैन्याची रचना केली. एलामाचा राजा कदारला गोमर, गोईमाचा राजा तिदाल, शिनाराचा राजा अम्राफेल आणि एल्लासाराचा राजा अर्योक याशी ते लढले. 4 राजांनी 5 राजांशी सामना केला. सिद्दीम खोऱ्यात डांबराच्या खाणी पुष्कळ होत्या. सदोम व गमोरा यांचे राजे पळत असता तेथे पडले व बाकीचे डोंगरात पळाले. तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्नसामुग्री शत्रू लुटून घेऊन गेले. अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता. त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अश्कोल व आनेर यांचा भाऊ अमोरी ममरे याच्या एलोनराईत राहत होता. हे अब्रामाच्या जुटीतले होते. आपल्या भाऊबंदास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्याचवर रात्रीची चाल केली आणि त्यास मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस खोबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाऊबंद लोट त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारे आणले. मल्कीसदेक अब्रामास आशीर्वाद देतो. कदारला गोमर आणि त्याच्या बरोबरचे राजे यास मारून तो माघारी येत असता त्याला भेटावयास सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजेखिंड येथवर सामोरा गेला आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षारस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी याच समोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहणेचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो. ह्या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे. मजबरोबर आलेले आनेर, अश्कोल व ममरे यास वाटा मिळाला म्हणजे पुरे. त्यांना आपला वाटा घेऊ दे.